नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 16 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया आजचा आपला पहिला प्रश्न, जो आहे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून कोणता देश ठरला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताच्या व्यापार संरचनेत लक्षणीय बदल झाला आहे. चीनने अमेरिकेला मागे टाकत भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून स्थान मिळवले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार भारत चीन द्विपक्षीय व्यापार USD 151.1 अब्ज इतका झाला आहे. यामुळे चीनने पुन्हा एकदा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून स्थान मिळवले आहे. चीनने यापूर्वीही 2013-14 ते 2017-18 आणि 2020-21 या काळात हे स्थान भूषवले होते. अमेरिका, जी सलग 4 वर्षे भारताची सर्वात मोठी व्यापार भागीदार होती, आता दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. प्रश्न दुसरा आहे, कोको उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने कोणत्या वर्षापर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच 2040. भारताने 2040 पर्यंत कोको उत्पादनात स्वयंपूर्णता म्हणजेच सेल्फ सफिशियन्सी साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमाचा मुख्य हेतू देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे असा आहे. सध्या भारताची कोको आयात दरवर्षी $886 दशलक्ष पेक्षा अधिक आहे. कोकोची मागणी सातत्याने वाढत असल्याने उत्पादन वाढवणे अत्यावश्यक ठरले आहे. हा उपक्रम आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. तिसरा प्रश्न आहे, बोहाई स्ट्रेट क्रॉस सी चॅनल या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रेल्वे बोगद्याची लांबी किती आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 120 किलोमीटर. चायना देश बोहाय सामुद्रधुनी अंतर्गत सुमारे 120 किलोमीटर लांबीचा जलांतर म्हणजेच अंडर सी उच्च वेग रेल्वे बोगदा उभारण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प बोहाई स्ट्रेट क्रॉस सी चॅनल या नावाने ओळखला जातो. या बोगद्याद्वारे डॅलियन आणि यांताई या किनारी शहरांना फक्त 40 मिनिटात जोडण्याचे उद्दिष्ट आहे. या बोगद्याद्वारे लायोनिंग प्रोव्हिन्स आणि शँडॉंग प्रोव्हिन्स यांना जोडले जाईल. या रेल्वेमध्ये गाड्यांचा वेग 250 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार आहे. प्रश्न चौथा आहे, वैज्ञानिकांनी प्लास्टिक कचऱ्यापासून कोणते औषध विकसित केले आहे? तर प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जे आहे लेव्होडोपा. या प्रक्रियेद्वारे प्लास्टिकपासून लेव्होडोपा हे औषध तयार केले जाते, जे पार्किन्सन्स डिसीजच्या उपचारासाठी वापरले जाते. ही पद्धत टाकाऊ वस्तूंपासून मौल्यवान वैद्यकीय संसाधने निर्माण करण्याचा शाश्वत पर्याय दर्शवते. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग मधील वैज्ञानिकांनी जनुकीयदृष्ट्या सुधारित म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड ई कोलाई जीवाणूंचा वापर केला आहे. हे जीवाणू पॉलीइथिलीन टेरेफ्थालेट या प्लास्टिकचे विघटन करतात, जे प्रामुख्याने बाटल्या व पॅकेजिंगमध्ये आढळते. या प्रक्रियेत प्लास्टिकमधील कार्बन घटकाचा वापर करून लेव्होडोपा तयार केले जाते. पुढला प्रश्न आहे, गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन कोणी केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी 15 एप्रिल 2026 रोजी कर्नाटकातील मांड्या डिस्ट्रिक्ट येथे असलेल्या श्री क्षेत्र आदिचुंचनागिरी येथे गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले. हा दौरा आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. पंतप्रधानांनी आदिचुंचनागिरी महासंस्थाना मठशी संबंधित एका पूजनीय संतांच्या वारशाला श्रद्धांजली अर्पण केली. आदिचुंचनागिरी मठ ही कर्नाटकातील एक महत्त्वाची धार्मिक व शैक्षणिक संस्था आहे. द्रविड शैलीतील वास्तुकला ही मंदिराच्या उंच मनोऱ्यांसाठी म्हणजेच गोपुरमसाठी ओळखली जाते. बालागंगाधरनाथा महास्वामीजी हे या मठाचे 71वे पीठाधीश्वर होते. 6वा प्रश्न आहे, COP31 परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर 6व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अंटाल्या.
COP31च्या 31व्या अधिवेशनासाठी नवीन अध्यक्षपदाकडून महत्त्वाकांक्षी आराखडा सादर करण्यात आला आहे. या उपक्रमाचे नेतृत्व टर्कीये करत असून त्यात अंमलबजावणी, समावेशकता आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. ही परिषद अंटाल्या येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिखर परिषदेचा उद्देश फक्त चर्चांवर आधारित चौकटीतून कृतीप्रधान परिणामांकडे वळणे असा आहे. COP31 मध्ये टर्कीये ऑस्ट्रेलिया भागीदारीचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे. या मॉडेलनुसार टर्कीये परिषद आयोजित करेल व ॲक्शन एजेंडाचे नेतृत्व करेल, तर ऑस्ट्रेलिया वाटाघाटी सांभाळेल. 7वा प्रश्न आहे, GPT 5.4 सायबर हे मॉडेल कोणत्या संस्थेने सादर केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, OpenAI. OpenAIने GPT 5.4 सायबर हे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल सादर केले आहे. हे मॉडेल सायबर सुरक्षा क्षमता मजबूत करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हा उपक्रम ट्रस्टेड ॲक्सेस फॉर सायबर या कार्यक्रमाचा एक भाग आहे. या मॉडेलचा उपयोग सुरक्षा तज्ज्ञांना त्रुटी शोधणे, मालवेअरचे विश्लेषण करणे आणि डिजिटल संरक्षण प्रणाली सुधारण्यासाठी होणार आहे. पुढला प्रश्न आहे, बिहार राज्याच्या 21व्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सम्राट चौधरी. बिहारमध्ये 15 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण राजकीय बदल घडून आला. सम्राट चौधरी यांनी राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. शपथविधी सोहळा राजभवन पटना येथे पार पडला. या घटनेमुळे नितीश कुमार यांच्या दीर्घकालीन राजकीय वर्चस्वाचा शेवट झाला. यासह बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचे थेट नेतृत्व असलेले सरकार स्थापन झाले. पुढला प्रश्न, केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार लोकसभेची नवीन एकूण सदस्य संख्या किती असणार आहे? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, जे आहे 850. केंद्र सरकारने लोकसभाची सदस्य संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि नवीन मतदारसंघ पुनर्रचना यांच्याशी संबंधित आहे. एकूण 850 जागांपैकी 815 जागा राज्यांना दिल्या जाणार आहेत. 35 जागा केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येणार आहे. हा बदल 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून लागू होण्याची शक्यता आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या प्रमुखपदी नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहे? प्रश्न क्रमांक 10व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सुसन कॉयल. ऑस्ट्रेलियाने लष्करी नेतृत्वात ऐतिहासिक बदल करत लेफ्टनंट जनरल सुसन कॉयल यांची नियुक्ती केली आहे. त्या ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या महिला प्रमुख ठरल्या आहेत. यामागील उद्देश लष्कराचे आधुनिकीकरण व विविधता वाढवणे असा आहे. ही नियुक्ती जुलै 2026 पासून प्रभावी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.